केंद्र सरकार आणि राज्य सरकार 5 लाखापर्यंत आरोग्य विमा सर्वांना मोफत देणार आहे. आणि पण इथे डॉक्टर्सच नाहीत ना, नर्सेस नाहीत, औषधं नाहीत, रुग्ण ऍडमिट होतील, उपचार कोण करणार? आणि म्हणून कॅगचा रिपोर्ट अत्यंत महत्वाचा आहे. कॅगचा रिपोर्ट वाचा आणि आपल्या अधिकारासाठी लढा. आणि ही एक घोषणा दुमलुमली पाहिजे की दर 5 वॉर्डामागे केईएम सारखं एक सुसज्ज हॉस्पिटल्स पाहिजे. राईट टू हेल्थ या प्रश्नावरती जनतेने आंदोलन पुकारणं आवश्यक आहे. मी तर थोडक्यात कॅगचा रिपोर्ट तुमच्यासमोर मांडतो. नमस्कार, मी विश्वास ओडगी. आजच्या आपल्या या विश्वासमत कार्यक्रमामध्ये नुकता जो कॅगचा रिपोर्ट बाहेर पडलेला आहे आणि तो आरोग्य क्षेत्राविषयीचा एक अत्यंत महत्त्वाचा अहवाल आहे. वास्तविक गेल्या 10 वर्षात कॅगचे रिपोर्ट फारसे प्रसिद्ध होत नाहीत अशी एक तक्रार आहे. पण 2016 ते 2022 या कालखंडामध्ये कॅगच्या रिपोर्टने, जो अर्थातच केंद्र सरकारचा रिपोर्ट असतो, त्या रिपोर्टने महाराष्ट्र राज्य सरकारने आरोग्य व्यवस्थेवरती किती खर्च करायला पाहिजे होता आणि किती खर्च कमी केला आहे याविषयी ताशेरे ओढलेले आहेत. आणि हे सगळं अपेक्षित आहे. 2016 ते 2022 या कालखंडामध्ये मध्ये करोना येऊन गेला, पण तरीसुद्धा करोनासारख्या अत्यंत कठीण कालखंडात सुद्धा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारने खूप चांगलं काम केलं आहे ही वस्तुस्थिती असताना सुद्धा कॅगचा रिपोर्ट असं म्हणतो की महाराष्ट्र राज्य सरकारने एकूण किती खर्च करायला पाहिजे होता, तर एकूण राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेचा जो एक मापदंड आहे तो बजेटच्या 8% खर्च करायला हवा. आता त्यावेळचं बजेट आणि आत्ताचं बजेट ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. माननीय उद्धव ठाकरेंचे हात अक्षरशः बांधलेले होते, त्यांच्या हातात पैसा नसताना तरीसुद्धा त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं. पण कॅगचा रिपोर्ट असं म्हणतो की एकूण अर्थसंकल्पाच्या 8% निधी हा सार्वजनिक आरोग्यावरती खर्च करणं अपेक्षित आहे. आणि 2016 ते 2022 या कालावधीत केवळ 4.91% निधी खर्च करण्यात आलेला आहे. हे काय दर्शवत आहे? त्याचा अधिक तपशील त्यांनी दिलेला आहे. पण मुख्य म्हणजे सातत्याने महाराष्ट्रातल्या अनेक आरोग्य व्यवस्थांवरती काम करणाऱ्या समित्यांनी, सिव्हिल सोसायटीच्या लोकांनी सातत्याने हे सांगितलं आहे की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये केईएम सारखे हॉस्पिटल्स, जे रुग्णालय किंवा सायन्ससारखे हॉस्पिटल जी एक अत्यावश्यक बाब आहे सर्वसामान्य माणसांसाठी, त्याची दुरवस्था पहिल्यांदा दूर करा. परंतु केईएम हे जे मॉडेल आहे सर्वसामान्य माणसांसाठी उपलब्ध आहे, ते जिल्ह्याला सर्वसामान्य माणसांसाठी केईएममध्ये ॲडमिशन मिळणं आणि सर्व रोगांवरती उपचार होणं ही महाराष्ट्राच्या जनतेची गरज आहे. पण होतं असं की जशा शाळा बंद पडत आहेत तशा प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा आरोग्य केंद्र आणि मुंबई शहरात तर या मोठमोठ्या सार्वजनिक हॉस्पिटल्स जे आहेत, मग त्या महाराष्ट्र सरकारच्या असतील किंवा मुंबई महानगरपालिकेच्या असतील किंवा औरंगाबाद किंवा ठाणे महानगरपालिकेचे, यांची दुरवस्था भयानक आहे. आणि म्हणून करोनानंतरच्या कालखंडात सुद्धा ठाणे काय, औरंगाबाद काय, नांदेड काय, या ठिकाणी हॉस्पिटल्समधली दुरवस्था आणि किती लोक दगावले, किती मुलं दगावली, हे सगळं आपल्याला माहीत आहे. म्हणजे डॉक्टर्स नाहीत, औषधं नाहीत, नर्सेस नाहीत. आणि या ठिकाणी जाहिरात होते की केंद्र सरकार आणि राज्य सरकार 5 लाखापर्यंत आरोग्य विमा सर्वांना मोफत देणार आहे. आणि पण इथे डॉक्टर्सच नाहीत ना, नर्सेस नाहीत, औषधं नाहीत, रुग्ण ॲडमिट होतील, उपचार कोण करणार? आणि म्हणून कॅगचा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. मी तर थोडक्यात कॅगचा रिपोर्ट तुमच्यासमोर मांडतो. म्हणजे किती भयावह परिस्थिती आहे. आणि हा रिपोर्ट 16 ते 22 या कालखंडातला आहे. मी म्हटलं की 8% खर्च करा असं राष्ट्रीय आरोग्य धोरण म्हणतं, पण महाराष्ट्र सरकारने फक्त 4.91% केला. याची पण नीटपणे तपासणी करण्याची गरज आहे. पण काय काय केलं नाही हे जे कॅगने म्हटलंय ते सुद्धा भयावह आहे. उदाहरणार्थ, राज्यातील आरोग्य विभागात 27% डॉक्टर, लक्षात घ्या, 27% डॉक्टर, 35% नर्स आणि 31% पॅरामेडिकल स्टाफच्या जागा रिक्त आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागात सरासरी 30% जागा रिक्त आहेत.
गेले काही वर्ष हसन मुश्रीफ हे ते वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य वगैरे बघतात, त्यामुळे हे नाव घेणं आवश्यक आहे. आणि आताच्या नवीन सरकारमध्ये सुद्धा तेच मंत्री आहेत. त्यामुळे विचार करा काय घडलंय ते. हा कॅगचा रिपोर्ट आहे, हा तुमच्यापुढे मांडणं मला आवश्यक वाटतं. आता मॅनपॉवर कमी असल्याने व्यवस्थित ताण आहे हे तर उघडच आहे. मॅनपॉवर कमी आहे म्हणजे किती कमी आहे बघा. 11,394 जागांवरती भरती करण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षामध्ये 11,000 जाहीर करायचं आणि 8,330 जागा भरायच्या. धक्कादायक म्हणजे 27% जागा बघा, 27% जागा अजूनही रिक्त आहेत. सवाल आहे, कॅगचा रिपोर्ट हा 2022 पर्यंतचा आहे, त्यानंतरच्या सुद्धा अनेक जागा ह्याच्यामध्ये ॲड होऊ शकतात आणि ही टक्केवारी वाढू शकते. आरोग्य व्यवस्थेबाबत सरकारची अनास्था आणि कॅगचे ताशारे असाच हा खरा माझा आजचा विषय आहे. ट्रॉमा सेंटरच्या सार्वजनिक आरोग्य विभागात 23% जागा रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात 44% जागा रिक्त आहेत. आयुष कॉलेजमध्ये डॉक्टरांच्या 21%, नर्सेसच्या 57% आणि पॅरामेडिकल स्टाफच्या 55% जागा रिक्त आहेत. हे कुठे? आयुष कॉलेजमध्ये. राज्यातील 36 संस्थांमध्ये आरोग्य यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे कॅगच्या अहवालात नमूद आहे. हे तर फारच डेंजरस आहे. ते काय म्हणतात, राज्यातील 36 संस्थांमध्ये आगविरोधी यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे कॅगच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. लाज वाटायला पाहिजे ना सरकारला, पण सरकारला ते नाही आहे रवाज. जनतेचं दडपण नाही म्हणून लाज वाटण्याचा काय संबंध आला. आम्हाला लाजच वाटत नाही. माणसं मरेनात का, ही भूमिका आहे. लक्षात घ्या, राज्यातील 93% रुग्णालयांमध्ये केवळ एकच रजिस्ट्रेशन काउंटर आहे. भारतीय सार्वजनिक आरोग्याच्या मापदंडानुसार म्हणजे कॅगच म्हणते की प्रत्येक रुग्णालयात किमान 2 रजिस्ट्रेशन काउंटर्स असणं हे अपेक्षित आहे. बरं का, अपेक्षित आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार मोठे मोठे लोक आहेत त्या ठिकाणी, पुढारी लोक. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3,461 लोकसंख्येसाठी डॉक्टरची फक्त एक जागा मंजूर आहे. पालघर जिल्ह्यात 18,235 लोकसंख्येमागे फक्त एक जागा मंजूर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5,578 लोकसंख्येमागे केवळ एक डॉक्टर उपलब्ध आहे. आणि जळगाव जिल्ह्यात 25,517 लोकसंख्येमागे फक्त एक डॉक्टर उपलब्ध आहे. ही जी भयानक अवस्था ही कॅगने सांगितली ती ह्या सरकारला नाकारता येणार नाही. आणि सातत्याने विविध म्हणजे जिल्ह्याच्या पातळीवरती, तालुक्याच्या पातळीवरती, अगदीच मोठमोठ्या शहरांमध्ये हे जे काही आरोग्य अपघात घडत आहेत हे यामुळे. आता खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या गेल्या 2.5 वर्षाच्या बजेटमध्ये म्हणजे मूळ बजेटच्या पेक्षा जास्त पुरवणी बजेट होतं. आत्तासुद्धा नागपूरला 36,000 कोटीचं एक जबरदस्त पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्या. तर बहिणींना पैसे द्यायचेत, ते वाढवून द्यायचेत. खरं तर किती बहिणींना मिळाले ह्याचा आकडा सरकारने जाहीर करावा असं मागणी करावी लागेल. पण आयुष्मान योजनेमध्ये आम्ही 5 लाखाच्या खालच्या सगळ्या लोकांना मोफत देऊ याचे तरी त्यांनी आकडे द्यावेत. कॅगने ह्याच्यावरती काही कॉमेंट्स केलेल्या नाही आहेत, पण करणं आवश्यक आहे की नाही. कारण शेवटी 5 लाखापेक्षा म्हणजे 5 लाखापर्यंतचा आरोग्य विमा आणि खर्च हा कोणासाठी शेवटी दिला येतो. आयुष्मान भारतमध्ये किंवा महाराष्ट्र सरकारच्या या महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत म्हणून एकत्रितपणे 5 लाखाचा खर्च आम्ही घेऊ हे जे महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं, याच्यामध्ये किती लोकांना लाभ मिळाला हे सांगता येईल का? सांगता येत नाही. कारण जसं रेशनवरची धान्य हे 5 किलोचं आम्ही देऊ, किती लोकांना मिळतं याच्याविषयी जोरदारात मोठे आकडे पण येतात आणि जाहिराती पण होतात. तसं आयुष्मानमध्ये पैसा किती आला, पण किती लोकांना, किती रोग्यांना त्याचा फायदा झाला हे सांगण्यात येत नाही आहेत. कारण
हॉस्पिटल्समध्ये औषधं नाहीत, डॉक्टर नाहीत, नर्सेस नाहीत. मग ह्या 5 लाख घेण्याला कोण लोक येत असतील बरं? हॉस्पिटल्समध्ये येऊन मरायचं आहे का म्हणून कोणी येत नाहीत. पण बजेटचं तर संचलन होतं. याच्यावरती कॅगने मल्लीनाथी करणं आवश्यक होतं, ऑडिट करणं आवश्यक होतं. हे त्यांचं काम आहे. मला ते दिसत नाही आहे म्हणून मी त्याचा उल्लेख करतोय. आणि खरं म्हणजे का असायला पाहिजे आरोग्याच्या प्रश्नावरती? 2 वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता. त्यात हे म्हटलं होतं, जर राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने जर 25 लाखापर्यंतचा विमा आणि प्रत्येक आजारासाठी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा, तुम्हाला कोणीही तिथे नाकारणार नाही उपचार. मग ते खाजगी असेल किंवा सार्वजनिक असेल, जिल्हास्तरीय असेल, राज्यस्तरीय असेल किंवा गावाच्या पातळीवर असेल, तुम्हाला ॲडमिशनसाठी पहिले फॉर्म भरो. मरत असलेल्या रोग्याला पहिल्यांदा फॉर्म भरायला सांगणं, हा जो मुन्नाभाई MBBS मधला जो सुप्रसिद्ध सीन संजय दत्त आणि पेशंटचा जो आहे तो भारतात सर्वत्र दिसतो. पहिले फॉर्म भरो आणि तो संजय दत्त विचारतो, अरे वो मर रहा है, फॉर्म कैसे भरेगा? त्यामुळे राजस्थान सरकारने पहिल्यांदा ॲडमिट करा, ट्रीटमेंट करा. त्यासाठी त्यांनी राईट टू हेल्थ निर्माण केला आणि त्याच्यावरती एक आरोग्य इन्स्पेक्टर्सच नेमले ह्याची अंमलबजावणी करण्याकरता. आणि जे ट्रीटमेंटला नकार देतील त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्याची सुद्धा त्या ठिकाणी तरतूद केली. आणि म्हणून तिथली आरोग्य व्यवस्था सुधारली. सरकारने पायाभूत व्यवस्था आणि एकूण आरोग्य विमा याच्यावरती प्रचंड मोठा खर्च राजस्थानच्या सरकारने केला, पण ते सरकार पडलं. पण ती संकल्पना, तो खर्च, इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च आणि डॉक्टर, नर्सेस, औषधं याच्यावरती खर्च करणं आणि राईट टू हेल्थ देणं ही संपूर्ण भारत देशाची गरज आहे किंवा नाही. आणि या संदर्भात आता महाराष्ट्र सरकारने केवळ 4.91% हा तरतुदीपेक्षा कमी खर्च केलेला आहे. आणि हे कॅगने म्हटलेलं आहे की किमान 8% करायला पाहिजे. आणि दुर्दशा बघा, हा 16 ते 22चा रिपोर्ट आहे. आपल्याला 22 ते 24चा रिपोर्ट घेतलात तर अधिक भयानक चित्र आपल्याला दिसेल. मी इथेच थांबतो. आज कॅगच्या रिपोर्टच्या आधाराने हा एक विश्वासमत कार्यक्रम तुमच्यासमोर मांडत असताना एक प्रत्येकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालावं अशी ती आरोग्याची दुरवस्था जी कॅगने मांडलेली आहे ती यापूर्वी सगळे लोक मांडतायत, आम्ही सुद्धा मांडलेलं आहे. तर आरोग्यासाठी राईट टू हेल्थ याच्यावरती मी स्वतःच 2 वर्षापूर्वी एक जनतेकरता पत्रकार परिषद घेऊन, जाहीर सभा घेऊन, किमान 15 जाहीर सभा घेऊन एक जाहीरनामा मांडला होता. आणि तो काँग्रेस पक्षाच्या अनेक राज्यांमध्ये आता राईट टू हेल्थ आम्ही आणू असं सुद्धा म्हणण्यात आलं होतं. राईट टू हेल्थ केवळ काँग्रेस पक्षाने आणून चालणार नाही, तर सर्वच राजकीय पक्षांनी भारतातल्या 140 कोटी लोकांसाठी राईट टू हेल्थ असणं आवश्यक आहे. हा घटनात्मक अधिकार जर राजस्थान सरकार देऊ शकतं, अन्य काही सरकार देऊ पाहतायत, तर महाराष्ट्र सरकारने ताबडतोबीने याची घोषणा करून तुम्ही आत्तापर्यंत 8 लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावरती बसवलेलं आहे. 2 लाख कोटीपेक्षा जास्त तूट आहे. आरोग्याच्या प्रश्नावरती जर KEM सारखी हॉस्पिटल्स जर येत्या 3 महिन्याच्या मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, अन्य महानगरपालिका ह्या ठिकाणी ही एक घोषणा दुमलुमली पाहिजे की दर 5 वॉर्डामागे KEM सारखं एक सुसज्ज हॉस्पिटल्स पाहिजे. आणि त्या ठिकाणी सरकारने सर्वसामान्य लोकांचा इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च म्हणजे डॉक्टर, नर्सेस आणि औषधं आणि एकूणच आरोग्य व्यवस्थेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च निर्माण करणं, हॉस्पिटल्स आणि हॉस्पिटल्सबरोबर मेडिकल कॉलेज ह्या एकत्रितपणे लोकांना उपलब्ध करून देणं, यासाठी या 8% एकूण बजेटच्या खर्चाचं गरज आहे. ती गरज लोकांपर्यंत पुन्हा एकदा या कॅगच्या रिपोर्टच्या निमित्ताने मांडणं हे मला आवश्यक वाटलं. आणि म्हणून नवीन वर्षाच्या पूर्ण ह्याच्यामध्ये राईट टू हेल्थ या प्रश्नावरती जनतेने आंदोलन पुकारणं आवश्यक आहे. अर्थात राईट टू एज्युकेशन असेल, राईट टू वर्क असेल, हे जे घटनात्मक मूलभूत अधिकार आहेत, हे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिले आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा भारतीय जनतेचा एक केवळ संविधानकारक नसून विश्वरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान या देशाचे राज्यकर्ते करतायत, पण या देशातली 142 कोटी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देवाहून मोठं मानते, कारण हा माणूस, याची कृती कोणत्याही देवापेक्षा मोठी आहे. किंबहुना कोट्यवधींसाठी हा एक देव आहे, ज्या देवाला कोट्यवधींनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. आणि त्यांचं जीवन बदलणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे खऱ्या अर्थाने नवीन निर्माते आहेत, आधुनिक भारताचे निर्माते आहेत. आणि म्हणून राईट टू हेल्थ या प्रश्नावरती आपण सर्वांनी या कॅगच्या रिपोर्टनंतर अधिक जागरूकतेपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये राईट टू वर्कचं आंदोलन केलं पाहिजे. कॅगचा रिपोर्ट वाचा आणि आपल्या अधिकारासाठी लढा, एवढंच या विश्वासमत कार्यक्रमात मी मांडू इच्छितो. धन्यवाद. मी इथेच थांबतो. आभारी आहे.